जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंगाच्या आषाढी एकादशी निमित्त आपण पांडुरंगाविषयी थोडी काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एरवी आपण विठ्ठलाचे नाव घेताच आपल्यासमोर उभी राहते ती सावळी परंतु मनमोहक अशी श्री विठ्ठलाची मूर्ती. भगवान विठ्ठलाने कानामध्ये मकर कुंडले धारण केलेली आहेत आणि या मकर कुंडलांविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. मकर हा हिंदू धर्मातील शुभ मानला जाणारा जलचर आहे. भगवान विष्णूंच्या अनेक मूर्त्यांमध्ये मकराकृती कुंडले आपणास पाहावयास मिळतात. तर या मकर कुंडलांविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते आणि ती म्हणजे अशी की एक कोळी विठ्ठलाचा परमभक्त होता. दररोज मासे पकडण्यास जाण्यापूर्वी तो विठ्ठलाला प्रार्थना करायचा आणि सुखरूप मासे पकडून घरी यायचा. त्याची अशी श्रद्धा होती की विठ्ठलामुळेच आपण सुखरूप मासे पकडून घरी परततो आणि म्हणून एक दिवस त्याने विठ्ठलाला भेटण्यासाठी जायचे ठरवले. परंतु जाताना आपल्यासोबत विठ्ठलाला काहीतरी भेट म्हणून न्यावी आणि मग आपल्याकडे तर 18 विश्व दारिद्र्य, आपण भेट काय नेणार, म्हणून पकडलेल्या माशांमधूनच 2 मासे तो विठ्ठलाला भेटीसाठी घेऊन जातो. ज्यावेळेस तो मंदिरामध्ये प्रवेश करणार असतो त्याच वेळेस त्या ठिकाणची पुजारी त्याला अडवतात. अरे, विठ्ठलाला मासे, आणि म्हणून ते त्याला आतमध्ये प्रवेश करू देत नाहीत. कारण भगवंताला मासे कसे काय अर्पण करणार किंवा भेट म्हणून कसे चढवणार, म्हणून त्या लोकांनी त्या कोळ्याला आतमध्ये जाऊ दिले नाही. त्या कोळ्याची खरी भक्ती पाहून साक्षात विठ्ठल त्या ठिकाणी अवतरित झाले आणि त्याच्या हाताने दिलेली ती भेट सप्रेम स्वीकार करून आपल्या कानामध्ये धारण केली. भगवान विठ्ठलाला श्रद्धेने जे काही आपण अर्पण करू ते त्यांना प्रिय आहे. वैष्णव परंपरेनुसार मकर शुभत्व, संरक्षण आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. विष्णूंच्या मूर्तीमध्ये आढळणारी ही मकर कुंडले म्हणजे श्री विष्णूंच्या मत्स्य अवताराशी आणि जलतत्वाशी असलेल्या नातेची आठवण करून देतातच, परंतु सोबतच भक्तीत जात, धर्म, पंथ, संपत्ती आणि प्रतिष्ठा हे गौण असून खरी श्रद्धा आणि शुद्ध भाव हा भगवंताला प्रिय असतो याची आठवण करून देतात. भगवंत विठ्ठल सर्वांकडे समान दृष्टीने पाहत आहे आणि त्याची कृपा सदैव राहावी